यानंतर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी बोलतात, पाहूया। अकोल्यातील राड्यानंतर आमदार अमोल मिटकरी यांनी अकोला पोलिसांच्या कार्यप्रणालीवर अनेक प्रश्न उपस्थित केले आणि या प्रकरणात ठोस कारवाई होत नसल्याच्या निषेधार्थ आमदार अमोल मिटकरी आपल्या कुटुंबियासह त्यांची मुलगी आणि भाऊ आहे जे ठिय्या आंदोलनाला बसले आहे। पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या पायरीवर ते बसलेले आहेत। का ही वेळ आली तुमच्यावर असं आंदोलन करण्याची? नाही, हे तर स्वतः पोलीस यंत्रणेला विचारलं पाहिजे। सातत्यानं 2 दिवसांपूर्वी जर FIR झाला आणि FIR मध्ये मला असं माहीत पडलं की अटक होण्याच्या पूर्वी सर्व आरोपी RJ हॉटेलला होते। त्या RJ हॉटेलला पोलिसांची त्यांची गळाभेट झाली। त्याच्यानंतर पोलिसांनी त्यांना मोकळीक दिली। मी अगोदरही एक पत्र दिलेलं आहे। महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती निलमताई असतील, महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे असतील, त्याच्यानंतर आमच्या पक्षाचे वरिष्ठ नेते असतील, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना गृहमंत्र्यांना मी पत्र दिलेलं आहे की अशा प्रकारे 2 दिवस झाले FIR होऊन पण अजूनही आरोपी मोकाट आहेत। विशेषतः कर्णबाळा नावाचा जो भामटा आहे तो मुंबईतून मला चिथावणी देतोय, धमकी देतोय। मी आता मरायला सुद्धा तयार आहे। आज त्या धाकापोटी माझ्या मुलीने सुद्धा शाळेत जाणं टाळलं, कारण वातावरण एवढं संवेदनशील बनलेलं आहे की अजूनही आम्हाला न्याय भेटला नाही। 3 आरोपी थातूरमातूर अटक झाले आणि अटक झाल्यानंतर मात्र त्यांना MCR घेऊन मोकाट सोडलं गेलं। त्यांचा कुठेही PCR घेतला गेला नाही। विशेष म्हणजे कर्णबाळा आणि जी कोणी महिला त्याच्यामध्ये आरोपी केलेली आहे अनभोरे, माझ्या माहितीप्रमाणे ती बाई तर घरीच आहे। सगळ्या पोलिसांना सर्व गोष्टी माहीत आहेत। मग अकोला पोलिसांना अभय कोणाचं आहे, कोणी सांगितलं? महाराष्ट्राचे गृहमंत्री तुम्हाला फोन करतायत, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा तुम्हाला फोन करून सांगतायत की आरोपीला तात्काळ कारवाई करा कायदेशीर। अशा प्रकारे चिथावणी देऊन कोण कुठचा भामटा येतो, आमच्या जिल्ह्याचं वातावरण खराब करतो आणि त्यांच्याच पक्षाच्या एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू होतो। त्याच्यामुळे न्याय भेटत नसेल। माझ्या मुलीनं सकाळी शाळेत उठल्यानंतर मला म्हणे, पप्पा शाळेत जायचं नाही कारण वातावरण फार भयभीत आहे। आणि तुम्ही एका लेकराचं शिक्षण हिरावून घेता का? म्हणून आज अण्णाभाऊ साठेंची जयंती आहे तर अण्णाभाऊ साठेंचं पोस्टर माझ्या लहान भावात, जो आजपर्यंत तुम्ही मीडियाने कधी बघितला नसेल, त्याला पण तशी खंत वाटली। आणि माझ्या मुलीचा भारताच्या संविधानावर विश्वास आहे। आमचा भारताच्या संविधानावर विश्वास असल्यामुळे ती कॉन्स्टिट्यूशनची प्रत घेऊन तिथे बसलेली आहे। मला कोणी न्याय दिला नाही तरी भारतीय संविधानच न्याय देऊ शकतं। म्हणून मी आज संविधानाची प्रत आणि अण्णाभाऊचा फोटो घेऊन बसलो। जोपर्यंत सर्व आरोपी अटक होत नाहीत आणि ठोस आश्वासन SP साहेबांकडून भेटत नाही तोपर्यंत मी इथेच राहील। आता एकतर माझा जीव जाईल, एकतर मला न्याय भेटेल। तुमचं सरकार असताना तुमच्यावर अशी वेळ येते, तुम्हाला आंदोलन करावं लागतं, तुम्हाला न्याय मागावं लागतं, तुमचं कोणी ऐकत नाही, आरोपींना अटक होत नाही, तुम्ही आणखी एक आरोप करता की पोलिसांनीच पळून जायला मदत केली, असं का होत असावं? मला तेच, माझ्या मनात तीच शंका आहे साधारणपणे की गेल्या 2 दिवसापासून पोलिसांना मी फोन करतोय। तुम्ही सिव्हिल लाईनचा चार्ज गोकुलराज यांच्याकडे होता, आज गोकुलराज यांना फोन केला, ते म्हणतात माझ्याकडे चार्ज नाही। सकाळी मी SP साहेबांना फोन केला, ते म्हणतात 3 आरोपी अटक झाले। अटक झाल्यानंतर ते आरोपी मोकाट सुटले। आज परत 2 आरोपी अटक केले। हे आरोप तर थातूरमातूर आरोपी आहेत ना। जो हरामखोर तिथं बसलाय तो कर्णबाळ्या, त्याला आणा ना मुसके आवळून। तो काय तुमचा जावई लागून गेला का? आणि मी सत्तेतला आमदार बिमदार नंतर पण मी एका मुलीचा बाप आहे, एका कोणाचा तरी भाऊ आहे, एका परिवाराचा सदस्य आहे। आज सगळे लोक, एवढे जीवाभावाची लोक माझ्याकडे येऊन म्हणतात की तुमच्यावर हल्ला झाल्यानंतर जर पोलीस आरोपीला पकडत नाही तर सामान्यतः मेलेपर्यंत पोलीस पकडणार नाही। म्हणून माझा अकोला जिल्हा पोलीस प्रशासनावरचा विश्वास उडालेला आहे। कर्णबाळा दुनबळे आता सध्या शिवतीर्थावर राज ठाकरेंची भेट घ्यायला, अहो तेच म्हणतो ना की ही कसली मस्ती। तो मोकाट फिरतोय सांड, त्या सांडाचे मुसके आवडणार आहे का नाही? त्या कर्णबाळ्याला आणा इथे मुसके आवडून, तो मला धमकी देतोय। त्याला म्हणतो ये तुझ्यात किती दम आहे तर धमकी बिमकी देऊ नको, इथं तुझ्या बापाचं राज्य नाही आहे, इथं या सगळ्याच्या बापाचं राज्य आहे, या संविधानाचं राज्य आहे। त्याच्यामुळे मी घाबरणार नाही। माझ्यासोबत महाराष्ट्रातला सामाजिक चळवळीचा कार्यकर्ता आहे, माझा पक्ष माझ्यापणे खंबीर उभा आहे, विशेषतः महाराष्ट्रातला भीमसैनिक माझ्यासोबत आहे। त्यामुळे या गुंडांना मी घाबरणार नाही। पुढची भूमिका काय असेल आता? डेमोक्रेसीच्या मार्गानं, संविधानाच्या मार्गानं आपला न्याय मागणे। जोपर्यंत तो पकडला जाणार नाही तोपर्यंत हे आंदोलन चालू राहील। अमोल मिटकरींच्या आंदोलनात त्यांची मुलगी सुद्धा बसली आहे, त्याच्या हाती आपण पाहतो संविधानाची प्रत आहे। बेटा, का तुला वडिलांसोबत आंदोलनाला बसावं असं वाटलं? तुला वडिलांच्या जीवाची भीती वाटते? As we know that our constitution have 4 pillars: legislature, judiciary, executive and press. So we want justice, and till we do not get justice we will sit here and we should have justice. बेटा, 2 दिवसांपासून ज्या घटना होत आहे, वडिलांची काळजी वाटते तुला? हो, ऑफ कोर्स। एकच मिनिट बेटा, काय घरचं 2 दिवसातलं वातावरण कसं आहे?
घरी सगळे भिलेले आहेत, पण माझे पप्पा खूप स्ट्रॉंग आहेत आणि मी पण माझ्या पप्पासोबत म्हणजे माझ्या पप्पासोबत उभी राहते, घरच्यांना सांभाळते. दादा, एक वडील म्हणून, एक मुलगा म्हणून, एक भाऊ म्हणून गेले 2 दिवस तुमच्यावर जो ताण तणाव हे 2 दिवस कसे गेले तुमच्याकडे? नाही, प्रचंड. शेवटी माझ्या आईची पण तब्येत खराब झाली, घरी येणाऱ्यांची रेलचेल खूप आहे. अरे एका मुलीचं शिक्षण गेलं ना. आज ती अभ्यासात प्रचंड ॲक्टिव्ह आहे, पण आज ज्यावेळेस ती सकाळी उशिरा उठली, म्हटलं तू शाळेत नाही गेली का, त्यावेळेस ती म्हणायला लागली पप्पा आता एवढ्या वातावरणात मी कशी जाऊ शाळेत. कारण कालही असं जाणवलं की तिचा पाठलाग काहीतरी तिच्या स्कूल बसचा पाठलाग होतोय का 2 व्हीलरनी, असं पण तिच्या निदर्शनामध्ये आलं. त्याच्यामुळे तिची भावना होती एक बापाप्रती, ती म्हणजे पप्पा मी आज तुमच्यासोबतच राहते. म्हणजे मला पोलीस संरक्षण देऊ नाही शकत, पण माझ्या मुलीनं आणि माझ्या भावानं आणि माझ्या परिवारानं संरक्षण दिलं. आणि अशा सिच्युएशनमध्ये माझा परिवार माझ्यासोबत खंबीर आहे, याचा मला फार अभिमान वाटतो. अजितदादासारखा खमका नेता तुमचा असताना तुमच्यावर इतकी वेळ येत आहे, तुम्हाला आंदोलन करावं लागतं, तुम्हाला वारंवार सांगावं लागतं की मला न्याय द्या. अजितदादा खमके आहेत, म्हणूनच मी इतक्या खमक्या पद्धतीने बोलतोय. माझ्या नेत्याबद्दल जर कोणता टुकार गलीतला गुंडा बोलत असेल तर त्याचा थोबाड रंगवण्याची ताकद आमच्यामध्ये आहे. त्याच्यामुळे पोलिसांनी त्या कर्णबाळाला का सोडलं आणि तो मोकाट त्याच्या बापाला भेटायला गेला शिवतीर्थावर, त्याला इथं हजर करा पोलिसांनी, त्याला अटक करावं ताबडतोब. कसले लागे बांधे आहेत तुमचे? RJ हॉटेलला तुम्ही सगळ्यांनी एकत्र पार्टी केली, गळाभेट घेतली, आणि मी स्वतः आता विरोधी पक्षनेत्यांसोबत बोललोय. मी असेल महायुतीचा भाग नंतर आहे, सरकारमध्ये आहे मी नंतर आहे, पण माझ्यासारख्या एखाद्या संविधानिक पदावर असणाऱ्या व्यक्तीचे दिवसा ढवळ्या हे गुंडे गाडी फोडतात आणि त्यातले आरोपी 3 दिवसापासून अटक होत नाहीत. न्याय नाही मागणार आम्ही. परिवारात दहशतीचं वातावरण आहे, ठीक आहे, पोलीस सुरक्षा आहे, हा भाग वेगळा ना, सुरक्षा देणं पोलिसांचं कर्तव्य आहे. पण तुम्ही या अशा गुंडांना, तो देशपांड्या तिथून धमकी देतोय, हा कर्णबाळा धमकी देतोय, त्याच्या बापाचं राज्य आहे का हरामखोरांच्या? त्याच्यामुळे आता एक तर मी जिवंत राहील, एक तर ते जिवंत राहतील. आज परत मनसेच्या राजू उंबरकरांनी धमकी दिली की अमोल मिटकर यानंतरही बोलले तर मार खाणारच म्हणून. त्याच्या बापाचं राज्य नाही, तो उंबरकार असो का चुंबरकार असो, मला मारायची त्यांनी सुपारी घेतलेली आहे ना, त्यांनी मला मारावं. पण माझ्या एका बलिदानानं जर महाराष्ट्रातल्या तळागाळातल्या लोकांना न्याय भेटत असेल तर मी ते बलिदान द्यायला तयार आहे. आज अण्णाभाऊ साठेची जयंती आहे. ज्या अण्णाभाऊ साठेंनी लाचारी सोडून स्वाभिमान पत्करा हे शिकवलं महाराष्ट्राला, त्यांची आज जयंती आहे. त्या जयंतीच्या दिवशी बोलतोय मी, थातूर मातूर उत्तर देत नाही. अमोल मिटकरींचे भाऊ आहे लहान आहे, ते गावातून, त्यांच्या कुटाचा गावातून आपल्या भावाच्या यासाठी आंदोलन करायला तर बसले. काय कुटुंबाला काळजी वाटते? हो, काळजी आहे आम्हाला सर्वांना. विधान परिषद आमदारावर जर असं काही होत असल्यावरही SP साहेब आरोपींना मुकाट सोडत आहेत. त्यांना अभय कोणाचा आहे? सुपारी बहादरांची त्यांना धमकी येत आहे का, असं माझं म्हणणं आहे. त्यांच्यामुळे हे आरोपी मुकाट फिरत आहेत का, बस एवढंच माझा प्रश्न आहे. अमोल मिटकरी बोलतात, आपण परत त्यांच्याकडे एकदा जाऊ. न्याय भेटला पाहिजे, सर्व आरोपी अटक झाली पाहिजे. ती एक कोणी बाई आहे माझ्या गाडीला लाथा मारणारी, ती पण अटक झाली पाहिजे. ठीक आहे, तिथं ते महादेवाच्या मंदिरात पूजा करताना दिसली परवा, पोलीस पकडू नाही शकत? काय करतात पोलीस माझ्यासारख्याला अशा पद्धतीनं? सत्तेतला आमदार झाल्यानंतर मी एका मुलीचा बाप आहे, अगोदर कोणीतरी आईचं लेकरू आहे, मी कोणीतरी भावाचा भाऊ आहे. आम्ही वेडे नाही आहोत. आजपर्यंत मी सामूहिक आंदोलन केले, पण आज मी परिवारावर या पोलिसांनी वेळ आणलेली आंदोलन करायची. सातत्यानं पोलिसांवर आरोप करत आले. स्थानिक पोलीस शाखेचा तो पोलीस अधिकारी कोण आहे, कोणावर तुम्ही त्याचा तपास पोलीस घेतील. मी माझं पत्र पोलिसांना दिलेलं आहे. स्थानिक गुन्हे शाखेतून कोण कोण भेटलं, RJ हॉटेलला कोणते पोलीस भेटले याच्या तळाशी गेलं पाहिजे. महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी फोन करून सुद्धा आरोपी अटक का नाही? म्हणजे तुम्ही आम्हाला एवढं कमजोर समजता का? आम्ही सत्तेचा दुरुपयोग नाही करत, पण ही मस्ती कसली? तो कर्णबाळा तिथं का तोंड खुपसून बसलाय, साले तिथून धमक्या देतात, त्याला जीवानं मारू, हे करू. त्यांच्या बापाचं राज्य आहे का? एक तर ते राहतील, एक तर मी राहील. काही झालं चालेल, आता काहीही झालं तर चालेल. अमित ठाकरे सुद्धा आज अकोल्यात येत आहेत. नाही, पण ते त्यांचा प्रश्न आहे. तो ते आता गेले, माझं लक्ष नाही त्यांच्यावर गेले असतील तर. आता अपेक्षा तर मी केली नाही. आता मला सुरक्षेची अपेक्षा नाही. महाराष्ट्रातला सामाजिक संघटनेतला तळागाळातला माणूस कालपासून मला फोन करतोय की आम्हाला एक आवाज द्या. मग सिंधुदुर्ग असेल, कोल्हापूर असेल, तिथून आम्ही सगळं बाजूला ठेवून तुमच्यासाठी येतो. आता तो कर्णबाळा तिथला हरामखोर इथं मुंबईतून इथं येतो, भावाभावात भांडणं लावतो, अख्ख्या अकोला जिल्ह्याचं वातावरण दूषित करतो. पोलिसांना कळत नाही का गळाभेट घेतली पोलिसांनी? आज पोलीस पण माझ्यावर राग ठेवतील ना की हा आपल्या विरुद्ध आंदोलन करतोय, साले किसमे अटकाव आम्हाला. मला भारतीय संविधानात न्याय मागण्याचा अधिकार दिला, ते मागण्यासाठी मी बसलो इथे. दादा, आज अमित ठाकरे सुद्धा अकोल्यात येत आहेत. तो त्यांचा प्रश्न आहे. त्यांनी काल माहिती तर यायला पाहिजे होतं. येत असतील तर ते त्यांचा प्रश्न आहे. तुम्ही काय बोलला? सरकारमध्ये तुम्ही न्याय मागण्यासाठी पायऱ्यावर बसताय, आंदोलन करताय. अरे बाबा, न्याय मागणं हे माझी आमदार नंतरची भूमिका, पण मी लोकशाही मधला जगणारा घटक आहे.
एका मुलीचा बाप आहे, जी मुलगी रोज सकाळी 5 वाजता उठून तिच्या शाळेला जाते, ती आज शाळेत का गेली नाही? कारण तिच्या अवतीभोवती दहशतीचं वातावरण आहे. हे वातावरण का तयार झालं? कारण पोलिसांनी हलगर्जीपणा केला याच्यामध्ये. म्हणजे उद्या आमचा जीव गेल्यावर तुम्ही आरोपीला अटक करणार का? एवढे आरोपी मोकाट कसे? बरं, आरोपीचा पत्ता आम्ही देतोय ना. तो आरोपी हरामखोर त्याच्या प्रेस कॉन्फरन्समधून, त्याच्या घरातून, त्याच्या पत्रकार परिषद घेतो. अमोल मिटकरीला महाराष्ट्रात जाऊ देणार नाही, पुण्यात पाय ठेवू देणार नाही, जीवानं मारून टाकू. साल्यानं तुमच्या बापाची राजवड आहे का? इथं संविधानाचं राज्य चालतं, या यांच्या बापाचं राज्य नाही चालत. मी तुम्हाला आजही सांगतो, एक तर मी जिवंत राहीन महाराष्ट्रात, एक तर हे जिवंत राहतील. होऊनच जाऊ दे. हे सगळं जबाबदारी या पोलिसांनी घ्यावी. जय मालुकरच्या कुटुंबियांना भेटणार असता तुम्ही? मी माणुसकी म्हणून माझा धर्म आहे तो. आणि तो मुलगा गेला, तुम्ही पूर्ण CCTV फुटेज बघा. त्या मुलांनी बिचाऱ्यांनी कुठेही आमच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला नाही. याला चिथावणी दिली या कर्णबाळ्यानं की तुला चालावं लागेल. तो मागं उभा होता. त्यांच्या मृत्यूचं मला राजकारण करायचं नाही. माझ्या कुटुंबाप्रती, त्यांच्या कुटुंबाप्रती मी श्रद्धांजली वाहिलेली आहे. पण एक होमिओपॅथीच्या फायनल इयरचा विद्यार्थी अशा प्रकारे जातो, याचे तुम्ही साल्यानं राजकारण करता. सामान्य कार्यकर्ता गेला ना. माणूस म्हणून मी नक्कीच जाणार आणि त्यांच्या परिवाराला सुद्धा भेटणार. ते माझं कर्तव्य आहे. ते कोण्या पक्षाचं हे महत्त्वाचं नाही. एक कार्यकर्ता मेलाय, ज्या कार्यकर्त्याच्या खांद्यावर बंदूक तुम्ही हल्ला करायला लावला. तुम्ही अख्खं CCTV बघा. कुंडी ज्याने फेकली तो कुठला गालट आज सकाळी पकडला पोलिसांनी. तो कालपर्यंत त्या RJ हॉटेलला होता. ज्यांनी काय असं मग पोलीस अपयशी आहे ना. जर ते गुंडे सरेंडर होऊन राहिले तर पोलीस, त्यांना माहित आहे की या 2 आरोपीचा MCR झाला. MCR त्या ठिकाणी इन्व्हेस्टिगेशन ऑफिसरनी घेतला. ठातूर पोलीस कारवाई केली, त्याला कोर्टासमोर हजर केलं. आणि मग पोलीस काय म्हणतात, साहेब गुन्हेच असे आहेत की त्यांच्याकडे जर काही हत्यारं असते आणि तुमच्या छातीत त्यांनी चाकूबिकू मारले असते, तुमच्यावर ॲसिड फेकलं असतं, तर मग खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असता. हे पोलीस सांगतात. पोलिसांकडे सोयीची उत्तर तयार आहेत. माझा प्रश्न असा आहे की पोलिसांना पाठबळ कोणाचं आहे? आणि दुसरा प्रश्न असा आहे की त्या कर्णबाळ्याला पाठबळ कोणाचं आहे? मग जर यांचं पाठबळ नाही तर मोकाट सुटला कसा? आज कुछ भी हो जाए, मी भारतीय संविधानात शपथ घेऊन सांगतो. तसंही माझं वय 40 वर्ष झालंय. माझी मुलगी सक्षम झालेली आहे 8वी 10वीत. एक तो मैं मरूंगा या तो इन सालों को लेके डूब के मरूंगा. तुम्ही पोलिसांवर प्रश्नचिन्ह निर्माण करतायत, परंतु सरकार तुमचं आहे, गृह खातं तुमच्याकडे. सोडा हो तिकडं. सरकार माझं आहे, मी सरकारमधला एक सामान्य सदस्य आहे ना. सरकार माझं आहे, सरकार माझं आहे, हे तुमचं म्हणणं बरोबर आहे. पण मग सरकारमधल्या 2 प्रमुख नेत्यांनी फोन केल्यावर पोलीस का सिरियस नाहीत? उपमुख्यमंत्री अजितदादांनी फोन केला, उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी फोन केला. आता काही मिनिटापूर्वी अंबादास दानवेंचा फोन SP ना आला. का सिरियस नाही अकोला पोलीस? हे जाऊ द्या. अनेक संशयास्पद मृत्यू झाले ना अकोल्यामध्ये. खडांमध्ये एक संशयास्पद मृत्यू झाला, दयंडा पोलीस स्टेशनला संशयास्पद मृत्यू झाला, आरोपींचे संशयास्पद मृत्यू. प्रश्नचिन्ह उपस्थित केलाय का कोणी? हे सगळं काढलं ना, बात निकली तो दूर तक जाएंगी. माझ्या मुलीला आज संविधान घेऊन इथं बसावं लागलं. हे एका बापाचा अंतःकरण काय बोलते एक बाप म्हणून मला प्रश्न विचारा. हे जाऊ द्या. महायुती, महासत्ता, सत्तेतला आमदार, चुल्यात गेलं राजकारण. एखाद्याच्या जीवावर जर कोणी उठला असेल, मी त्या कुटुंबातला एकमेव प्रमुख आहे. मी जर मेलो तर यांना काय भेटणार? एक पोरगा मेला, हे सालेंना यांना संवेदना नाहीत कोणत्या. मी जर मेलो तर ह्या पोरीचं काय, हिचा काय दोष आहे सांगा ना. कालची तुम्हाला आणखी घटना सांगतो की ज्या गाडीवर या हरामखोरांनी हल्ला केला, 5 मिनिटापूर्वी RDG जे पब्लिक स्कूल आहे तिथं माझा 3 वर्षाचा मुलगा, माझ्या ड्रायव्हरनी त्याला त्या गाडीतच सोडलं होतं. तो तिथून बाहेर निघाला आणि थोड्या वेळानंतर रेस्ट हाऊसला गाडी आली. विचार करा, या गुंडांनी त्या गाडीवर दगड मारला असता तर 3 वर्षाच्या बाळाचा जीव गेला असता ना. पण तुम्हाला 3 वर्षाचं लहान बाळ, एक 6वी 7वी शिकणारी मुलगी, याच्या बापाला मारून जर तुम्ही आसुरी आनंद घेत असाल हरामखोरांनो, तर एक बाप म्हणून मी तेवढा खंबीर आहे. राजकारण गेलं खड्ड्यात, मला नको राजकारण. महायुती हे ते सगळं बाजूला ठेवा. पण मी तुम्हाला एक सांगतो की आता मी पण रस्त्यावर उतरलोय. ते जेवढे नंगाट आहेत त्यापेक्षा जास्त नंगाट अमोल मिटकरी आहे. फक्त आणि फक्त माझ्या शिवशाहू फुले आंबेडकरी चळवळीच्या भरोशावर. बाप म्हणून हतबल झाल्यासारखं वाटतं? हतबल नाही, मी हतबल नाही आहे. हतबल असतो तर पुरीला घेऊन आलो नसतो, सांगितलं असतं 10 शाळेत मी पाहून घेईल. हतबल होणाऱ्या बापापैकी नाही. शिवाजी महाराजांचा इतिहास सांगणारा मर्द मावळा आहे मी. बाबासाहेब आंबेडकरांचा विचार सांगणारा माणूस आहे. हतबल होणं नाही शिकवलं. अण्णाभाऊ साठेनं दुबळं जिनं सोडून स्वाभिमानाचं जिनं जगवणं शिकवलं. त्या अण्णाभाऊचा फोटो घेऊन बसलोय. त्यातला मी माणूस आहे, त्यातला कार्यकर्ता आहे. हतबल नाही. हतबल असतो तर मी माझ्या पक्षाच्या नेत्यांना बोलावलं असतं, साहेब मला पोलीस सहकार्य करत नाही, तुम्ही पोलिसांना सांगा. पोलीस काय झोपलेत का? आज माझ्यावर ही वेळ आली महायुतीच्या सरकारमध्ये. याचं गांभीर्य मुख्यमंत्र्यांनी घ्यावं, गृहमंत्र्यांनी पण घ्यावं. मुख्यमंत्र्यांचा पण फोन अपेक्षित होता आम्हाला. मुख्यमंत्र्यांचा फोन आला नाही मला. ऍक्शन मोडमध्ये पाहिजे, त्या ऍक्शन मोडमध्ये येत नाही पोलीस. नेमकं कोणाचं अपयश आहे? हे अकोला पोलिसांचं अपयश आहे. त्याचं कारण
अकोला पोलिसांना माझ्या समोर मी ज्यावेळेस फोन केला होता, गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सक्त निर्देश दिले होते, आरोपीवर कठोर कारवाई करून आरोपी अंदर करा, वाटल्यास तुम्ही माझ्यानंतर SP साहेबांना विचारू शकता. त्याच्यानंतर स्वतः अजितदादांनी या सगळ्या घटनेची माहिती घेतली होती. माननीय मुख्यमंत्र्यांचा मला अद्याप फोन आलेला नाही. मला अपेक्षा होती की मी महायुतीतला एक घटक आहे, त्यांनी सुद्धा विचारपूस करणं मला म्हणजे मी हतबल म्हणून नाही म्हणत, पण राज्याचे प्रमुख म्हणून त्यांनी माझी विचारपूस करणं महत्त्वाचं होतं. कारण मुख्यमंत्री एकदा मुख्यमंत्री पदावर असले तर सामान्य जनता असो, सत्तेतला आमदार असो की विरोधी पक्षातला आमदार असो, अशा प्रकारचा भ्याड हल्ला करणारे नपुंसक हरामखोर गुंडे ज्यावेळेस लावारीस सुटतात त्यावेळेस मुख्यमंत्र्यांनी सुद्धा चौकशी करायला पाहिजे होती, पण दुर्दैवानं अद्याप ती झाली नाही. हे सांगताना मी किंचितही घाबरत नाही. मनसेच्या इथल्या कार्यकर्त्यांना वाचवण्याचा स्थानिक भाजपच्या काही आमदारांचा अधिकाऱ्यांचा पदाधिकाऱ्यांचा किंवा आमदारांचा प्रयत्न होता का असं वाटतं? त्याचा शोध घेतला पाहिजे. अकोला पोलीस प्रशासनाच्या एकूण कारकिर्दीवर ज्याप्रमाणे हे गुंडे मोकाट सोडले त्यावर प्रश्नचिन्ह आहे. कारण आरोपी पंकज साबळे नावाचा जो मूळ आरोपी आहे त्याचे अनेक राजकीय स्थानिक पदाधिकाऱ्यांशी लागेबाधे संबंध आहेत. LCBच्या तो अधिकाऱ्यांना भेटून गेला होता. मग पोलिसांनी सांगावं ना, मी एखाद्या अल्पसंख्याक समाजाचा आहे किंवा सामान्य कुटुंबातला आहे म्हणून तुम्ही मारताय का, आरोपी मोकाट करताय का? तो कुठला गुंडा लागून गेला, मालक लागून गेला का पोलिसांचा? आता एक आर या पार होऊनच जाऊ द्या. एक राष्ट्रवादीचा कार्यकर्ता मरेल, पण या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचं सांगणं आहे, ज्याप्रमाणे त्या राज ठाकरेवर बोलल्यानंतर त्याचे तुकार गुंडे बोलतात, अजितदादावर बोलल्यानंतर माझ्या आमदारांनी पक्षाचे त्यांनी सुद्धा तोंड उघडावं. अजितदादा आपले नेते आहेत एवढी हे न ठेवता भूमिका की कोण कुठचा राज ठाकरे थेट आमच्या अजितदादांवर बोलतोय, तुम्ही शांत आहात, त्यांचे तुकार गुंडे बोलतायत. आज काही होऊ द्यात, माझा विश्वास आहे पोलिसावर नाही, पण भारतीय संविधानावर माझा विश्वास आहे आणि या संविधानाला धरूनच मी संविधानिक मार्गाने आंदोलन. भाजपच्या अकोल्यातल्या 4 पैकी कोणता आमदार भेटला का तुम्हाला 2 दिवसात? मला बघा फोन आलेत, भेटले नाही कोणी. स्वतः आमदार रणधीर सावरकरांचा फोन आला, स्वतः विधान परिषदेचे आमदार वसंत खंडेलवाल यांचा फोन आला, त्यांनी चौकशी केली. त्याच्यामुळे एक हल्ला कोणीही पक्षाचा म्हणजे विरोधी पक्षाचा जरी आमदार असता, आता राजेश राठोड यांच्या पाठलाग झाला, हल्ला झाला, मी सभागृहामध्ये त्यांच्या बाजूला समर्थनाला उभं राहिलो की त्यांना पोलीस प्रोटेक्शन द्या. हे नैतिकता आहे, हे राजकारणाच्या पलीकडचे संस्कार आहेत. त्यामुळे मला काँग्रेसचे आमदारांचे फोन आले, शिवसेनेचे आमदारांचे फोन आले, जिल्ह्यातल्या नाही राज्यभरातल्या, आणि सर्व मित्र म्हणून सोबत आहेत माझे. मैं पिछले 3 दिनों से राह देख रहा हूँ. आता तुमचे फोन थोड़े बंद ठेवा. 3 दिनों से मैं राह देख, अकोला पुलिस प्रशासन का जिस तरीके का रवैया रह चुका है, 3 दिन से मैं राह देख रहा हूँ कि जो कुछ कुल आरोपी है 12-13, उनको छोड़कर 3 आरोपी अटक किए गए और उनको भी अटक दिखाने के बाद दूसरे दिन उनको डिस्चार्ज एडमिट किया गया. वो फिट थे. मैंने बोला था पुलिस वालों को कि वो साबले नाम का जो आरोपी है वो फिटनेस सेंटर में जाता है, वो फिट होगा. उसकी पूरी जांच की गई, बाद में उसको छोड़ा गया. और मुझे ये पता था इसको कोर्ट में हाजिर करेंगे, वो MCR मिलेगा, क्योंकि इन्वेस्टिगेशन ऑफिसर ने PCR मंगाई नहीं. वो चाहते कि पूरा अटैक अगर मिटकरी पे होता था, पूरी गाड़ी फोड़ी, लेकिन उसका मुंह अगर फोड़ा जाता था तो फिर वैसे ऑफेंस दाखिल होते थे. 333 जो IPC दाखिल हुई उसमें 7 साल के ऊपर सजा है. क्यों नहीं उनको PCR मांगा गया, किस लिए? और जो प्रमुख आरोपी है जिसने अकोला जिले का पूरा कायदा और सुव्यवस्था बिगाड़ के जो हरामखोर चला गया यहाँ से, वो कर्णवाड़ा, उस कुत्ते को मेरा चैलेंज है कि वो जहाँ पे बैठा होगा वो किसकी दुआ से बैठा? पुलिस वालों की दुआ से बैठा? किसका हाथ है? यानी सत्ता में न होने वाला पक्ष भी अगर इस तरीके से मगरूरी करके किसी की जान लेता होगा, मैं डरने वालों में से नहीं, मैं हतबल नहीं हुआ. लेकिन आज छोटी बच्ची मेरी जो 7वीं 8वीं में पढ़ती है, वो मैंने सवेरे देखा कि वो स्कूल में नहीं गई. मैंने उसको पूछा, बेटी स्कूल में क्यों नहीं गई, तू लेट उठ गई क्या? तो बोले पापा मैं क्यों जाऊँ, घर में इतने लोग मिलने वाले आ रहे, सब पुलिस फोर्स यहाँ पे तैनात है, तो मैं आपको नहीं छोड़ूंगी, आज आपके साथ चलूंगी. तो आज अन्नाबू साठे का जन्मदिन था, मैं अभिवादन करके आया और कॉन्स्टिट्यूशन उसके हाथ में इसलिए थमाया. आप पूछ सकते हैं कि सी बिलोंग्स ऑन कॉन्स्टिट्यूशन. वो इस बाप की बेटी है जिसका भारतीय संविधान पे पूरा उसका जो विश्वास है, उसकी बेटी है. ये मैं मर भी गया तो मेरी बेटी इस महाराष्ट्र में बवाल खड़ा करेगी, ऐसे शेर की वो बेटी है. इसलिए मैं बैठा हूँ. अकोला पुलिस जब तक वो 8-9 आरोपी जो बाहर है, जो गुंडे, उसमें 2 गुंडे पकड़े, आज उनका भी वो साले सरेंडर हो गए, उनका MCR हो जाएगा, कोर्ट में पेश करेंगे, छोड़ देंगे.
पैसे खिलाए क्या अकोला पुलिस को, एलसीबी को? पैसे खिलाए होंगे तो पुलिस वालों ने बोल देना। आप सब देख रहे लाइव, मुझे आजू बाजू में भी सुन रहे। एक सत्ता का आमदार इस तरीके से अपने पायरी पे बैठ के अगर अनशन करता होगा तो ये तो नाकामयाबी है साहब। और मुझे नहीं लगता कि अकोला पुलिस आम जनता को कभी न्याय देगी। यहाँ से एसपी साहब गुजरे बावजूद आपको मैंने उनका 3 दिन पहले डीपीसी की बैठक में अकोला पुलिस का धन्यवाद भी किया था कि वोरा के घर में जिस तरीके से डकैती हुई उसके पूरे आरोपी जो है वो बिहार या फिर छत्तीसगढ़ से पकड़े गए। मैंने खुद अभिमान था मुझे कि अकोला पुलिस ने वहां से, देखो एक व्यापारी के घर में डाका गिरने के बाद अगर अकोला पुलिस छत्तीसगढ़ या हिमाचल प्रदेश जहाँ कहीं भी वो छुपा था वहां से वो पकड़ के ला सकती। ये कर्नबाड़ा हमारे नाक के सामने से निकल गया। वो नासिक में गाड़ी में बैठ के चैलेंज कर रहा, ऐसा कर रहा, मूछी पे ताव दे रहा, फिरने नहीं दूंगा, घूमने नहीं दूंगा, मार डालूंगा। और वहाँ से वो पनवेल में गया। मैंने पनवेल में जाने के बाद भी पीआई जाधव जो थे उनको बोला कि वो भामटा घर में बैठा है उसको पकड़ो। बोले थोड़ी देर में अरेस्ट होगा। क्यों नहीं हुआ अरेस्ट? हो किसके लिए नहीं हुआ अरेस्ट? हो अभी वो शिवतीर्थ पे छुप कर बैठा है। मैं कह देता हूँ किसी के बाप का राज्य नहीं है, ये बाबा साहब आम्बेडकर के संविधान का राज्य है। मैं संविधान पे बिलोंग करने वाला इंसान हूँ, इसलिए यहाँ बैठा हूँ, विश्वास रखता हूँ। आज मेरे परिवार के, कभी देखो मेरा छोटा भाई आपको कभी मीडिया सामने दिखा आज तक? कभी देखा है आपने इसको? वो खुद डर गया कि क्या हो रहा है यहाँ। आखिर मैं आमदार बाद में, विधायक बाद में, लेकिन मैं एक परिवार का सदस्य हूँ। छोटा लड़का है मुझे, छोटी लड़की है, उस पर कोई आँच आएंगी उससे पहले तो मैं मेरी जान दे दूंगा। और इन गुंडों की वजह से एक तो युवा चला गया, 23 साल का नौजवान, उन पर कोई फर्क नहीं गिरा। अपने घर का जब जाता ना तब फर्क गिरता है। और अगर मैं मरने के बाद इनको सुकून मिलता होगा तो सालों मारो ना मुझे एक बार, होनच जाऊ दे। तुमचा नेता त्या, यानी आपका नेता अजित दादा भी बोलता और मैं क्या घर में खामोश बैठूं? मैं मेरे पार्टी के नेताओं को भी कहता हूं कि छोड़ दो, निकलो बाहर मकानों से और जंग लड़ो बेईमानों से। ये बेईमान कल तुम्हारे, आज अमोल मिटकर की गाड़ी फूटी है, कल तुम्हारी भी गाड़ी फूटेंगी। निकलो बाहर। ये कोई इनके मालकी का महाराष्ट्र नहीं है, इनके बाप के, हे सभी का महाराष्ट्र है। तेव्हा अमोल मिटकरांनी आपल्या मुलीसह ठिय्या आंदोलन सुरू केलेलं आहे आणि मुख्यमंत्र्यांनी माझी विचारपूस देखील केली नाही अशी खंत देखील अमोल मिटकर यांनी बोलून दाखवली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।